करायचा। देवळा तालुक्यातील मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील सांगवी फाटा परिसरात चोरीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं असून आज दिनांक 1 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास आणखी एका चोरीच्या प्रयत्नानं परिसरात खळबळ उडाली आहे। सांगवी फाटा येथील बनारस हॉटेल जवळ 2 संशयित रिक्षातून एक लोखंडी वस्तू चोरण्याचा निर्लज्ज प्रयत्न करत असल्याचं समोर आलं आहे। चोरीनंतर हे दोघे रिक्षातून राहुळ घाटाच्या दिशेनं पलायन करत असताना ही बाब काही सतर्क नागरिकांच्या लक्षात आली। नागरिकांनी तत्काळ आपली वाहनं घेऊन रिक्षाचा पाठलाग केला। अखेर रोड घाट परिसरात रिक्षा अडवून दोघा संशयितांना पकडून ताब्यात घेण्यात आलं आहे। त्यानंतर संबंधितांना पुन्हा सांगवी फाटा येथील बनारस हॉटेल परिसरातून आणून चौकशी करण्यात आली। चौकशी दरम्यान दोघंही नशेत असल्याचं आढळून आलं आहे। उडवाउडवीची व संशयास्पद उत्तरं देत असल्यानं नागरिकांचा संताप उफाळून आला। यावेळी संतप्त नागरिकांनी दोघांना चांगलं चोप दिल्याची चर्चा परिसरात सुरू आहे। विशेष बाब म्हणजे या रिक्षामध्ये विक्री चाकू, विळी यांसारखे वस्तू आढळून आलेल्या आहेत। त्यामुळे चोरीचा प्रयत्न हा पूर्वनियोजित असल्याची शक्यता नाकारता येत नाहीये, अशी चर्चा परिसरात आहे। याशिवाय चौकशी दरम्यान हे दोघे चोरटे एकमेकांवरच आरोप करत होते। चोरीस जबाबदार कोण यावरून त्यांच्यात जोरदार वाद झाला। हा वाद इतका वाढला की दोघांनी काठ्यांनी एकमेकांवर मारहाण करत एकमेकांवर आरोप केल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं आहे। दरम्यान या दोघांनी चंदन चोरी करण्याचा आमचा इरादा होता असं सांगितल्याचंही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय। विशेष म्हणजे कालच याच परिसरात 3 दिवसांपासून उभी असलेली बेवारस स्विफ्ट डिझायर कार आढळून आली होती। त्या घटनेनंतर आज पुन्हा चोरीचा प्रयत्न झाल्यानं सांगवी फाटा व आसपासच्या परिसरामध्ये भीतीचं वातावरण अधिकच गडद झालं आहे। महामार्गावर सातत्यानं वाढणाऱ्या चोरीच्या घटना, घातक शस्त्रांचा वापर आणि संशयास्पद हालचालींमुळे नागरिकांमध्ये भीती व संतापाचं वातावरण आहे। त्यामुळे सांगवी फाटा व लगतच्या परिसरात तातडीनं पोलीस गस्त वाढवावी, नाकाबंदी करावी तसेच कडक बंदोबस्त ठेवावा अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांमधून व्यक्त करण्यात येत आहे। प्रकार असा आहे की आता इथे दुकानासमोर स्टूल घेऊन चालले होते। मला या हॉटेलवरनं फोन केला की 2 पोरांनी स्टूल उचलला आहे, त्यांना आम्ही पुढे जाऊन पकडले, तुम्ही लवकर या। मी घाटापर्यंत गेलो, घाटात त्यांना घेऊन आलो तर तिथे जाऊन हा वेगळं सांगायला लागला की मला चंदनाचं भाडं मिळणार होतं, ते चंदनाचं लाकडं घ्यायचं झालं तर मला म्हटलं की ते हॉटेलवरती माझं हॉटेल माझं स्वतःचं आहे, कामाचा पगार घ्यायचा आहे मला। तिथनं तो स्टूल टाकला, मागे गेले, त्यांना पकडून आणलं। आता परत चंदनाचं लाकडं घ्यायला चालले होते। त्यांना कबुलीसाठी एकमेकांना विचारलं की नक्की कोणी केलं, काय केलं, एकमेकांचीच मारामारी झाली।